पहिला षटकाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु धाबांचा जर आपण विचार केला तर धाबा जाऊन पोहोचला त्या 17 या धावसंख्येवरती. मागील मॅच मध्ये देखील BS11 ची खराब कामगिरी गोलंदाजी करत असताना आणि या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीचं चिन्ह. सौरभचा बॉल, बॅटची लिडिंग एज आणि त्या पॉइंटचा क्षेत्ररक्षक चकलाय खऱ्या अर्थानं. तोपर्यंत धावा मिळतील या बॉलवरती फक्त एकच्या मदतीनं ओव्हर नंबर 1 चा केली तर संपला. P1 चा षटक संपला आणि धाबा धाव फलकावरती आहेत त्या 18 या धावसंख्येवरती. बिनबाद 18 मजबूत सुरुवात केली या महत्त्वाच्या मॅच मध्ये टीम BS11 च्या विरोधात केले असताना SR11 न. पहिलं षटक 18 धावा जमवल्या त्या बॅटिंग करणाऱ्या SR11 न. सकाळचं हे सत्र आहे. सहजरित्या बॉल ट्रॅव्हल होते सीमारेषेच्या पलीकडे. अजयच्या बॅटमधून आपण पाहिले 2 मोठे षटकार आणि त्यानंतर एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. एक सिंगल आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव. पहिल्या षटकाचा सारांश. फील्ड रिस्ट्रिक्शन समाप्त झालेत. आता मात्र तो BS11 क्षेत्ररक्षक तैनात केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मिड विकेटला स्वतः कॅप्टन सौरभ जाधव मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करतायत. क्रमांक दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती. विकीचा बॉल हाफ ट्रॅकर त्यावरती आक्रमण केलंय. सौरभ जाधव पाहत राहील बॉल कडे, परंतु बॉल जाईल सीमापार. षटकार. थँक्यू डीजे. 24 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय विकीचं. दुसरा बॉल फटका फसलाय. महत्वाची झेल आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. सर्वात मोठी कॅच होती या मॅच मधील. कॅच ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. महत्वाची कॅच इथे ड्रॉप केली. संकटात असेल पुन्हा एकदा. धावा मिळतील या बॉलवरती 2-2च्या मदतीने धावसंख्या 26 या अंकावर. 26 धाव फलकावरती. विकीनं थोडंसं कमबॅक करून दिलं होतं, बरोबर क्षेत्ररक्षकानं साथ दिली नाहीये. काय होईल या मॅच मध्ये आता. कॅच सुटले आणि त्यानंतर दाखवत असताना बॅट मधील दम. बॉल पाठवलाय पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. मागील बॉलवरती कॅच सुटली आणि त्यानंतर अजयनं दाखवला आपल्या बॅट मधील दम. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 32 या अंकावर. 32 धावा धावफलकावरती. विकीचा बॉल वेगवान गतीवरती आता स्वार झाला आणि इथे मात्र डॉट बॉल. कॅच जर घेतली असती तर कदाचित षटकार तुम्ही पाहू शकला नसता. त्याच पद्धतीने म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, पकडा कॅच आणि जिंका मॅच. किमान 20 ते 25 धावसंख्येचा फरक पडला असता कॅचनं. 6 धावा आल्यात बॅटमधून. लोवर फुल टॉस त्यावरती आक्रमण. गॅप मध्ये बॉल फेकलाय. अनंता भोईर वेगाने येतोय. कमालीची फिल्डिंग. बॉल फेकतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 या अंकावर. धावा धावफलकावरती
33 मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होतोय. पहिला बॉल फेस करतोय मॅच मधील. समोरच्या दिशेनं कमालीची झेल टिपण्याचा प्रयत्न. सहजता हा क्षेत्ररक्षक कॅच सोडत नाहीये, परंतु इथे मात्र प्रेशरचा अभाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथे कॅच ड्रॉपनं 2 ओव्हरचा खेळ संपला. अंपायर डिसिजन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धाव फलकावरती. त्यात 34 या अंकावरती. 17च्या सरासरीनं धाबा आहेत त्या धाव फलकावरती. 34. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका आजच्या दिवसामध्ये. स्पेशली अनंत भोईर यांना देखील माहिती आहे की आज खूप गरज आहे वेळेचा निर्बंध ठेवण्याची. 2 षटक आणि 34 धावा धाव फलकावरती. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती. तिसरा षटक. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं कडवा प्रहार. बॉल चाललाय पुन्हा एकदा 6 धावसंख्येसाठी येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सागरच्या बॅटमधून देखील हा षटकार येतोय. म्हणजे दोन्ही साईडनं हल्ले चढवायला आता सुरुवात केली टीम एस. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी बलाढ्य लक्ष्याकडे वाटचाल केली आणि या मॅच मध्ये देखील स्पेशली अजय मागील मॅच मध्ये चांगला खेळला आणि या मॅच मध्ये सागर देखील त्याला साथ देतो. कमालीची बॅटिंग. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यावरती देखील चांगला फटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न गोलंदाजाचे. लॉंग ऑन मध्ये बॉल गेला. अखेर मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल आकाश सांगत असताना 41 अंकावरती. 41 धावा धाव फलकावरती. कॅच सुटली अजयची आणि त्यानंतर धावसंख्या देखील उभा राहायला सुरुवात झाली. हे गणित आहे खऱ्या अर्थानं क्रिकेट मधील. फुल टॉस बॉल. गॅप मधून बॉल फेकून दिलाय सीमा पार. एक टप्पा अखेर बॉल जाईल 4 धाबांकरिता. अजयच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी आणि त्यामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. अद्याप झेप घेतली ती 45 या धावसंख्येवरती टीम SR11. हाफ ट्रॅकर त्यावरती आक्रमण आणि पुन्हा एकदा बॉल गॅप मधून जाईल. काऊ कॉर्नर झोन मध्ये येतोय. आणखी एक अजयच्या बॅट मधून चौकार.
कमालीची बॅटिंग. फील्ड नुसार खेळत असताना कॅप मध्ये बॉल सातत्याने ढकलतो हा खेळाडू. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 49 या अंकावर. तिसरा षटक प्रगतीपथावर. लोवर फुल टॉस, त्यावरती देखील आक्रमण. लॉंग ऑन मध्ये बॉल गेला, वेगन आला विकी आणि तिथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. पन्नास धावा, अर्धशतक. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू देखील बाकी असेल. 50 धावा आहेत. कमालीची बॅटिंग. पहिल्या सत्रामध्ये सकाळचंही सत्र या स्पर्धेचं आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसात आणि 50 धावा आहेत 3 षटकांमध्ये. लोवर फुलटाच बॅटची आतली कडा. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सागर डेंजर यांकडे आणि सहजरित्या कमालीची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 38 सर्कल मध्ये 2 धावा जमवणं सोपं नाही आणि ते काम हे सोपं करतायत. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 52 अंकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. कमालीची बॅटिंग आहे. बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर आहे. अशा परिस्थितीमध्ये धावा वाचवाव्या लागतील. कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रिया 11 न 2 षटकांमध्ये 26 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मागील 2 षटकांमध्ये त्यांनी 7 धावा खर्च करत 33 पर्यंत थांबवलं होतं. त्याच पद्धतीनं या मॅच मध्ये देखील कमीत कमी धावा द्याव्या लागतील. 2 येणाऱ्या 1 षटकामध्ये. येणाऱ्या 2 षटकामध्ये खऱ्या अर्थानं खूप धावा वाचवाव्या लागतील. परंतु पुढील येणारा षटक अंतिम षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत. त्या टीम SR11 ला हाच मानस आहे. 3 ओव्हरांनी धावा धाव फलकावरती आहेत त्या 52. अंतिम षटकाला होईल सुरुवात. चला अतिरिक्त बेल घेऊ नका, फील्ड लगेच सेट करा. अंतिम षटकाला सुरुवात होती. गोलंदाजी मार्क वरती. मारुती सज्ज होतोय. अंतिम षटकामध्ये कमीत कमी धावांचं षटक फेकायचं, परंतु समोर सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सागर आणि अजय. अजयच्या बॅटमधून धावा आल्या त्या तब्बल 41 14 बॉल मध्ये. कमालीची बॅटिंग. इथे स्लोवर वन धीम्या गतीनं कट करायचा होता, दिशा द्यायची होती. लेफ्ट कटचा फटका परंतु एक्झिक्यूट करू शकला नाही अजय. इथे मात्र इथे डॉट बॉल. डॉट बॉल न धावसंख्या स्थिर राहील ती 52 अंकावरती. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी. स्लोवर वन धीम्या गतीनं क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार, परंतु कमालीची फिल्डिंग. अफलातून फ्लाइंग एफर्ट्स मैदानाच्या आत देत असताना धावा वाचवतोय हा खेळाडू. वेल फिल्डिंग. 2 मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 54 अंकावर. ताकद आहे सौरभ जाधवच्या टीमकडे देखील धावा अगदी सहजरित्या गाठण्याची, त्यासाठी अजून या षटकामध्ये धावा वाचवाव्या लागतील. स्लोवर वन पिक केलाय, पाठवलाय, फेकून दिलाय सीमा पार. 6 धाब्यांकरिता येतोय अजयच्या बॅट मधून आणखी एक विध्वंसक षटकार. धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक 16 बॉल मध्ये. इथे कमालीचा फटका. लॉंग ऑफ मध्ये बॉल जाईल, 1 रन मिळेल आणि ते अर्धशतक झलकावत असताना या मैदानाच्या आतमध्ये अजय बॅट आपण उंचवायची आहे. कमालीची बॅटिंग. 50 धावसंख्येची केली. जोरदार टाळ्यानं स्वागत करा खेळाडूचं. कमालीची इनिंग. महत्वाच्या मॅच मध्ये धावा काढल्या त्या वैयक्तिक 50 आणि टोटल रन स्कोर कार्ड वरती आहेत त्या 61 अंकावर. सागरच्या बॅटमधून चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, विकी करणार नाहीये चुकी. इथून पहिला धक्का बसला जाईल टीम SR11 ला. बॅट्समन आउट सागर.
शेवटचा बॉल, त्यावरती देखील आक्रमण, एक टप्पा अखेर बॉल जाईल फाईन लेगला. चांगली सुरुवात. धाबा जमवल्यात त्या आदर्श शेलके आपण व्हॉलंटियर्स पाठवायचे ते बॉल मिळवण्यासाठी. येस गेलेत. धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम सत्राच्या समाप्तीनंतर 65 अंकावरती येणारे 24 बॉल आणि 66 धावसंख्येची गरज आहे सौरभ जाधवच्या VS11 या स्पर्धेमध्ये जीवित राहण्यासाठी. 66 करायच्या. चला लगेच फील्ड सेट करा आपण टीम SR11 आणि त्यानंतर लगेच सलामीची जोडी देखील पाठवा. दोन्ही टीमच्या कॅप्टन नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये. मालविका 11 आणि त्यांच्या विरोधात UA11. दोन्ही टीमच्या कॅप्टन या आपण लगेच. पूर्वार्धाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 65 येणारे 24 बॉल आणि 66 धावसंख्येची गरज आहे आज सामना जिंकण्यासाठी टीम VS11 ला SR11 च्या विरोधात खेळत असताना.
चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन मालविका 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन 11. तोपर्यंत जाऊया मॅचकडे. उत्तरार्धाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धामध्ये जमवल्या त्या तब्बल धावा फलकावरती 65 आणि आता 66 वाचवायच्यात. गोलंदाजी मार्क वरती अजित. समीरजी गायकवाड यांच्याकडून पारितोषिकाला अजयसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 66चा पाठला करत असताना पहिलाच बॉल हवेमध्ये जज करतायत क्षेत्ररक्षक. करणार नाहीये चुकी. 66चा पाठला करत असताना पहिल्याच बॉलवरती माघारी धाडलाय बॅट्समन अक्षयला. त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज अर्धशतकासाठी. या अगोदर आपण भावेश देशमुखचं देखील अर्धशतक पाहिलं आणि त्यानंतर या मॅच मध्ये आपण पाहिलं अजयचं देखील अर्धशतक. कमाल याची इनिंग. पहिल्याच बॉलवरती परतीचा प्रवास करावा लागेल निराश पावलानं. पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केले गोलंदाज अजितनं. 66 वाचवत असताना पहिल्या बॉलवरती विकेट. चांगली सुरुवात आहे फिल्डिंग करणाऱ्या SR11 साठी. दुसरा बॉल घेऊन तयार होते बॉलिंग मार्क वरती अजित. P1चा षटक. या षटकामध्ये धाबा जमावा लागतील टीम VS11 ला. विकीचा हा बॉल विकीसाठी आणि इथे मात्र बॅटची लीडिंग एज आणि इथे मात्र होईल फलंदाज बाद. एका मागोमाग एक दुसरा धक्का लागत असताना 66च्या भला मोठ्या लक्षाचा पाठला करत असताना विकी देखील जाईल माघारी. कमॉन डीजे. दोन लगातारचे धक्के. ऑन हॅट्रिक बॉल. हलक्यातून सन्मान दिला बॉलवरती. रनआउटची संधी भावेश डेंजर यांकडे दाबत होता. फ्लाइंग एफर्ट्स यष्टीरक्षकाने देखील दिले. सुखरूपरित्या पॉपिंग क्रेज मध्ये या मॅच मधील महत्वाची विकेट. रनआउटच्या स्वरूपात जर सौरभ बाद झाला असताना तर या मॅच मध्ये कुठेतरी कमी पडला असता तो VS11. धाब्याचा श्री गणेश तिसऱ्या बॉल मध्ये करत असताना टीम VS11 66चा पाठला करत असताना SR11च्या विरोधात. महत्वाचा खेळाडू ऑन स्ट्राइक. या खेळाडूवरती सगळ्यांच्या नजर आहेत. 77चा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात करून दिली होती सौरभ जाधवनं आणि त्यानंतर या मॅच मध्ये संघाला जिंकवण्यासाठी देखील त्याला मैदानाच्या आतमध्ये थांबणं खूप गरजेचं आहे. कॅपॅबिलिटी आहे का रे अर्थानं सौरभ जाधवकडे देखील 66चा पाठलाग करण्याची. एकतर्फी लढवय्या आहे खऱ्या अर्थानं हा खेळाडू, परंतु ते स्वतःला सिद्ध करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल धाबा आहेत धावफलकावरती. एक अजितचा बॉल. थांबलाय स्वतःहून. रनअप मध्ये अडथळा असावा कदाचित. एक धाव धावफलकावरती फक्त. अजून 65 करायचे बॉल शिल्लक आहेत ते 21. प्रत्येक बॉल मध्ये मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. इथे मात्र मोठा फटका खेचायचा प्रयत्न सौरभ जाधवच्या माध्यमातून इथे येतोय अजितच्या माध्यमातून. डॉट बॉल. डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे ती 1 या धावसंख्येवरती. कमालीची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये.
पूर्वार्धाच्या खेळामध्ये प्रथम सत्रामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या होत्या त्या 18 टीम SR11 आणि या षटकामध्ये 4 बॉलमध्ये अवघ्या धावा आहेत त्या 1. बॅकफूट वरती खऱ्या अर्थानं VS11. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज होती. यष्टीरक्षकाच्या थोडा पुढे बॉल पडला त्यानंतर डॉट बॉलचे होते सांगता एकच धाव फलकावरती. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी. चला नेक्स्ट मॅच साठी लगेच या. आर्यन 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मालविका 11. अंतिम कॉल आहे आणि आता आपला मॅच 3 षटकांची केली जाईल. अंतिम बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती अजित कमालीची गोलंदाजी साकारले. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले. हाफ ट्रॅकर बॉल सौरभ साठी. हा येतोय संघर्षाचा संघर्षमय करणारा षटकार. 7 धावा धाव फलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. या लगेच नेक्स्ट मॅच दत्ता खराडे आणि त्याच्या समूहामध्ये आर्यन 11 चा कॅप्टन. मालविका 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये UA 11 अशी मॅच आहे. तीन षटकांमध्ये आता 59 धावसंख्येची गरज आहे. 66 चा पाठलाग करत असताना 7 धावा धाव फलकावरती. आदेश शेलके आपण व्यासपीठाचे संपर्क साधा. आदेश शेलके आपण व्यासपीठाचे संपर्क साधा. त्यानंतर 59 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. सौरभच्या बॅट मधून मागील बॉलवरती षटकार आलाय आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या फलंदाजाकडून देखील 7 हवी आहे सौरभला. पहिलाच बॉल डॉट बॉलची सांगतो ते कमालीचा बॉल. सात धावा धाव फलकावरती. 59 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 17. इथे मात्र ते वाईट बॉल. वाईटच्या साह्याने धावसंख्या 1 ने पुढे जाते 8 या धावसंख्येवरती. 66 करायच्या अजून 58 या धावसंख्येची गरज आहे. सौरभला किमान या 17 बॉल पैकी 12 बॉल देखील 12 बॉल खेळणं गरजेचं. त्यावेळेस आपण सॉन्ग वाजवा. त्याच्या व्यतिरिक्त सॉन्ग वाजवू नका. इथे मात्र आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र कॅच पकडल्या. कॅच इथे फलंदाज बाद. जीवनदान आणि त्यानंतर सागरला देखील जीवनदान मिळालं होतं आणि त्याचा फायदा उठवत 65 पर्यंत पोहोचला होता. SR11 या षटकामध्ये विकेट मैदानाच्या बाहेर जाईल आणि त्यानंतर कॅच देखील पहा तुम्ही. एकही कॅच ड्रॉप करत नाही त्या मॅच मध्ये. धावा वाचवत असताना SR11 फिल्डिंग मध्ये खरं तर तुमचं भवितव्य क्रिकेटच्या पटलावरती. इथे देखील पॉइंट रिजन मध्ये बॉल
एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 धावा धाव फलकावरती. सौरभ स्ट्राइक वरती आलाय. सौरभ कडून आता अपेक्षा आहे जोपर्यंत सौरभच्या बॅटमधून मोठी धावा येतील ना तोपर्यंत हा सामना देखील जिंकू शकतात कदाचित VS11. प्रयत्न सोडून चालता कामा नाही खऱ्या अर्थानं. फुल टॉस बॉल सौरभ साठी कमालीचा प्रयत्न परंतु बॉल जाईल सीमा पार. 4 धाबन करता येतो चौकार. अजून इथून आवश्यकता आहे 13 धावा धाव फलकावरती. बॉल संपले त्या षटकातील 4. फुल टॉस बॉल सौरभ साठी लॉलीपॉप पद्धतीने समाचार घेत असताना बॉल पाठवलाय. 9+6 7 धाबन करीता येतो. या मॅच मध्ये टर्न निर्माण करणारा षटकार. संख्येने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 20 या अंकावरती. 66चा पाठला करत असताना अजूनही 46 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 14. मॅच मध्ये शिरकाव केलाय खऱ्या अर्थाने या 7 धावसंख्येनं. 14 बॉल आणि 46 ची गरज आहे. फ्रीटचा बॉल फेकावा लागेल रोशनला. 14 बॉल आणि 46 ची गरज. आणखी एक मोठा फटका सौरभच्या बॅट मधून विध्वंसक स्टाईलनं पाठवला बॉल सीमा पार. षटकार. षटकार या मॅच मध्ये पुनरागमन करून देत आहेत. सौरभ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत हा सामना खऱ्या अर्थानं VS11च्या देखील हातामध्ये आहे. 40 धावसंख्येची आता गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 13. बॉल 40. या बॉलवरती देखील षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. यारकर लेंथ हलक्या हातानं सिंगलचा प्रयत्न आहे सौरभचा. स्वतःकडे आता ताकद सिद्ध करण्याची संधी निर्माण केली खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये. 12 बॉलांनी आता 39 धावसंख्येची गरज आहे. 27 धावा धाव फलकावरती. 12 बॉल 39 ची गरज. काय होईल या मॅच मध्ये. निर्णायक षटक फेकावं लागेल या मॅच मधील.
कोणाकडे जबाबदारी दिली जाईल याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. कोणावर पास ठेवला जाईल. समोर बॅट्समन सौरभ. 12 बॉल मधील किमान 10 बॉल खेळावे लागतील सौरभला. 39 या धावसंख्येची गरज आहे. मॅच संपलेला नाहीये. रोमांचक सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सातत्यानं. कोंदिवडे ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 पर्व 6वे. 27 धाव फलकावरती. 39 ची अजूनही गरज आहे. चला फील्ड लगेच सेट करून घ्या. SR11 आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत. लीग स्टेज संपल्यानंतर मग आपण क्वालिफायर मॅच 3 मॅचच्या खेळू अशा पद्धतीचं समीकरण नकोय आपल्याला. कारण नियमित वेळामध्ये आपण 4 षटके जर संपवत असलो तर आपल्या 4 ओव्हरच्या मॅचेस देखील होतील. दोन ओव्हरमध्ये 39 ची गरज आहे. समोर बॅट्समन सौरभ जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. एखादं मोठं षटक जर मिळालं ना इथून VS11 तर या मॅच मध्ये शिरकाव करेल. या षटकामध्ये महत्वाची जबाबदारी आणि त्यामध्ये महत्वाचा खेळाडू सौरभ जाधव. 12 बॉल 39. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती. मनोहरचा पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर. लोवर फुलटाच होता. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडकडे धावतोय सौरभ आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. 11 बॉल आता 37 ची गरज आहे. चांगला बॉल फेकला लोवर फुलटॉस पद्धतीनं. डाऊन द ग्राउंड केला सौरभ जाधवनं आणि तिथे मात्र मिळाल्या धावा 2. सिंगल डबल कडे आता देखील लक्ष द्यावं लागेल. मोठा फटका आल्यानंतर खूप सारं समीकरण आहे मॅच मध्ये. 11 बॉल 37. संपूर्णपणे जबाबदारी या मॅचची आपल्या खांद्यावरती घेत असताना सौरभ जाधव हा फलंदाज ऍज अ कॅप्टन. आणि त्यानंतर कॅप्टन स्वतःकडे आता मात्र माहिती घेतली. इथे मात्र मोठा फटका खेचायचा प्रयत्न. लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद सौरभ जाधव. या मॅच मधील सर्वात मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना. दहा बॉल 37 ची गरज आणि इथे मात्र येते अतिरिक्त धाव. 10 बॉल आता 36 ची गरज आहे. 30 धावा धाव फलकावरती. नुकतंच सौरभ जाधव बाद झाला आणि त्यानंतर पिन ड्रॉप सायलेन्स आपण मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये देखील. दहा बॉल 36 ची गरज आणि इथे मात्र येतोय निर्धाव. 9 बॉल आता 36 ची गरज आहे. चला अतिरिक्त टाइमपास करू नका मैदानाच्या आतमध्ये आपण. नऊ बॉल 36 ची गरज आहे. अतिरिक्त वेळ घेता प्लीज. काय होईल या मॅच मध्ये. जोपर्यंत सौरभ जाधव होता तोपर्यंत खऱ्या अर्थानं VS11 या मॅच मध्ये होता. परंतु सौरभ जाधव बाद झाल्यानंतर आता समीकरणामध्ये काहीसा तरी बदल. 9 बॉल 36 ची गरज आहे.
मोठा फटका खेचायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत, करणार नाही चुकी. रोशननं पकडली आहे झेल आणि संपेल आणखी एक बॅटरचा खेळ. तिची गरज, एकतर्फी मॅच आता आपण होताना पाहतोय. प्रत्येक बॉलमध्ये षटकारांची नितांत गरज आहे या टीमला. इथे देखील डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी. सौरभ जाधव एक्स फॅक्टर ठरला आहे मॅच मधील. 7 बॉल आता 36ची गरज आहे. अजयच्या अर्धशतकाची खेळी जर तुम्ही पाहिली नसेल तर प्रथस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा पाहू शकता. कॅच सुटल्या आणि त्यानंतर या मॅच मध्ये सर्व भवितव्य स्पष्ट केलं इसार 11 अलॉंग द कार्पेट. इथे येतो डॉटच्या साह्यानं ओव्हर नंबर 3चा केले ते संपेल आणि धाव फलकावरती आहे त्या 30. 6 बॉल आणि 6 षटकारांची गरज येते टीम VS11 हा सामना जिंकण्यासाठी. चला लगेच फील्ड सेट करा प्लीज, टाइमपास करू नका. ऑफिशियल्सला देखील विनंती आहे की आपण सामना स्पीडअप करून घ्या. अंतिम 6 बॉल शिल्लक 36ची गरज आहे. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये UA11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मालविका 11. टॉस जिंकलाय तो UA11 आणि स्वीकारलाय. टॉस जिंकला तुम्ही. मालविका 11 टॉस जिंकलाय आणि त्याने स्वीकारलाय ते क्षेत्ररक्षण. प्रथम बॅटिंग करताना दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये UA11. अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक 36ची गरज. इथे येतो डॉट बॉल. 5 बॉल आता 36ची गरज आहे. एकतर भिजून जाता देताना दिसतो SR11. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुका आता VS11ला विचार करण्यास भाग पडत असतील. अजयची सोडलेली कॅच आडव्या बॅटनं. इथे देखील बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत. इथे मात्र पकडलेली कॅच आणि इथे होईल फलंदाज बाद. चार बॉल आणि आता 36ची गरज. इथे देखील बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र मिळवले आणखी एक विकेट. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तीन बॉल आणि 36ची गरज आहे. रन रेट वरती देखील तुमचं भवितव्य आहे या स्पर्धेमध्ये आणि त्याच पद्धतीनं मोठ्या फरकानं जिंकण्याचा प्रयत्न करतोय आता SR11. दुसरा सामना जिंकतील ते लीग स्टेज मधील. अंतिम सामना खेळतायत. त्यानंतर प्रिया 11 2 सामने जिंकलेत. आर्यन 11 एकही सामना जिंकला नाहीये. त्यानंतर रॉयल 11 देखील 2 सामने जिंकलेत आणि आजच्या दिवसातील शेवटची लढत लीग स्टेजची देखील रॉयल 11 आणि त्यांच्या विरोधात प्रिया 11 अशी आहे. मोर्या 11 देखील 2 सामने जिंकलेत आणि प्रिया 11 देखील 2 सामने जिंकलेत. अंतिम बॉल शिल्लक असतील. दोन बॉलचा खेळ बाकी आहे.
एक बॉल आणि आता 35 या धावसंख्येची गरज आहे. एक बॉल 35. चांगला फटका. 33 धावसंख्येनं हा सामना जिंकला SR11 न.